नमस्कार शेतकरी बांधवांनो. तर आज शनिवार, तर आज रात्री 11 वाजल्यापासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा जमवण्यास सुरुवात. तर यामध्ये नंदुरबार, जळगाव, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर. तर आज शनिवार, तर आज रात्री 11 वाजल्यापासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा इथं जमा होणार आहे. तर आता हा जो पीक विमा आहे ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये, तर इथं केंद्र व राज्य सरकारकडून पीक विमाचा जो काही निधी आहे ते बँक खात्यांना इथं रिलीज केलेला आहे. म्हणजे आज रात्री 11 वाजल्यापासून तुमच्या खात्यामध्ये याचे जे काही पैसे आहेत तिथं जमा होतील. तर तुमच्या जे काही खात्यामध्ये क्रेडिट इथं होणार आहे, जे की आज शनिवार, तर आजपासून. त्यानंतर यामध्ये कोणाला मिळणार आहे पीक विमा. तर आता ज्या शेतकऱ्यांनी इथं पीक विमा भरलेला असेल, ई पीक पाहणी केलेली असेल, त्यानंतर KYC असेल, बँकची आणि अतिदृष्टीची आधार लिंक असेल, तर अशांना हे जे पैसे आहेत ते इथं दिले जाणार आहे. सर्वप्रथम आता पीक विमा वाटप जे काही सुरू झालेलं आहे, तर त्यामध्ये आता पुणे, नाशिक, अहमदनगर, धुळे, नंदुरबार, जळगाव, बुलढाणा, छत्रपती संभाजीनगर, तर या जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे. तर आता यामध्ये जे काही वाटपाची स्थिती पुण्यामध्ये क्रेडिट होणे सुरू झालेले आहे, म्हणजे खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. त्यानंतर इथं नाशिकमध्ये सुद्धा काही शेतकऱ्यांना SMS आलेले आहे, काहींना टाईम लागणार आहे. अहमदनगरमध्ये सुद्धा वाटप सुरू झालेले आहे. धुळेमध्ये आज रात्री 11 नंतर इथं पैसे खात्यामध्ये जमा होणार आहे. नंदुरबारमध्ये सुद्धा आज सकाळपासूनच पैसे खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. जळगावमध्ये सुद्धा रक्कम दिसायला सुरुवात झालेली आहे. तर आता तुम्ही तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले की नाही लगेच चेक करा. बुलढाण्यामध्ये काही जिल्ह्यांमध्ये पेंडिंग आहे, लवकरच प्रॉब्लेम इथं सॉल्व्ह होईल. छत्रपती संभाजीनगरमध्ये तुम्ही चेक करून घ्या की तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात. तर आता बीडमध्ये तर काही शेतकरी असे आहेत की त्यांना अडचण येत आहे पैसे जमा होण्याकरिता. त्यानंतर इथं बीड, लातूर, उस्मानाबाद, परभणी, नांदेड, हिंगोली, अमरावती, तर असे जे काही जिल्हे आहे. तर आता काही शेतकऱ्यांच्या DBT लिंक नाही आहे, काही शेतकऱ्यांची ई पीक पाहणी राहिलेली आहेत. तर अशांनी 30 नोव्हेंबरच्या आत तुम्ही तुमची ई पीक पाहणी करून घ्या. तर 12 ते 3च्या दरम्यान इथं उस्मानाबादमध्ये जमा होईल. आता परभणीमध्ये सुद्धा ई पीक पाहणी केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात. तर आता नांदेडमधील तक्रारी केलेल्या बऱ्याच शेतकऱ्यांनी तक्रारी तर राहिलेल्या, तर अशा शेतकऱ्यांनी तक्रारी चेक करून घ्या. हिंगोलीमध्ये वाटप सुरू झालेलं आहे. त्यानंतर इथं अमरावतीमध्ये सुद्धा वाटप सुरू झालेलं आहे. तर आता हे जे रक्कम आहे ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. त्यानंतर येते आपलं यवतमाळ. यवतमाळमध्ये सुद्धा वाटप इथं सुरू झालेलं आहे. त्यानंतर इथं आपला हा जो जे काही जिल्हा आहे वर्ध्यामध्ये सुद्धा वाटप सकाळपासूनच सुरू झालेलं आहे. उद्या सकाळीपासून जास्त प्रमाणामध्ये होणार आहे. जे काही नागपूरमध्ये सुद्धा वाटप सुरू झालेलं आहे. भंडारामध्ये सुद्धा 11 वाजल्यापासून वाटप इथं होणार आहे. गोंदियामध्ये सुद्धा काही बँकमध्ये खात्यामध्ये पैसे इथं आलेले आहे. चंद्रपूरमध्ये सुद्धा जे काही वाटप आहे ते सुरू झालेलं आहे. त्यानंतर सोलापूरमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये निधी इथं शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेला आहे. साताऱ्यामध्ये सुद्धा पहाटे 4 ते 10 दरम्यान इथं जमा होईल. सांगलीमध्ये सुद्धा वाटप सुरू झालेलं आहे. त्यानंतर कोल्हापूरमध्ये सुद्धा इथं वाटप सुरू झालेलं आहे. त्यानंतर अकोला, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, वाशिम, तर या जिल्ह्यांमध्ये सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणं सुरुवात. तर वाशिममध्ये रात्री 1 वाजतापासून क्रेडिट इथं होणार आहे. अकोल्यामध्ये क्रेडिटची प्रोसेस सुरू आहे. नेट बँकिंग त्यानंतर 12 ते 6च्या दरम्यान इथं रत्नागिरीमध्ये. कोल्हापूरमध्ये काही जिल्हे पेंडिंग आहे, लवकरच सॉल्व्ह इथं होणार आहे. कोणाच्या खात्यामध्ये NFT केलेली आहे, तर आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे जे पैसे आहेत ते इथं जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. तर आता तुम्हाला याचं पीक विमा मिळालं की, तर यातील बरेचसे जिल्हे पेंडिंग आहे. तर यामध्ये मुंबई शहर जे काही पेंडिंग इथं जिल्हा आहे. त्यानंतर इथं मुंबई उपनगरमध्ये सुद्धा पेंडिंग आहे. ठाणेमध्ये सुद्धा, गडचिरोली, रायगड, पालघर, तर असे जिल्हे जे काही पेंडिंगमध्ये आहे. तर या जिल्ह्यात लवकरच पीक विमा इथं अपडेट जे काही तुम्हाला आपल्या चॅनलवरती येणार आहे पीक विमा संदर्भात. तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. त्यानंतर जे ते आपलं यामध्ये जे काही जिल्ह्यांमध्ये वाटप इथं सुरुवात झालेली आहे. तर यामध्ये पुणे, नाशिक, अहमदनगर, जळगाव, धुळे, नंदुरबार, छत्रपती संभाजीनगर, बीड, लातूर, परभणी, नांदेड. त्यानंतर इथे आपलं बुलढाणा, सोलापूर, सातारा, अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर, गोंदिया आणि नागपूर. तर आता यामध्ये जे काही प्रतीक्षेमध्ये जे काही जिल्हे यामध्ये आहे, तर आता या जिल्ह्यात लवकरच इथं मिळणार आहे. तर त्यामध्ये मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, वाशिम, हिंगोली, अकोला,
भंडारा, वर्धा, तर यामध्ये जे काही जिल्हे कधी आहे प्रतीक्षेमध्ये आहे, जे की प्रतीक्षेमध्ये लवकरच शेतकऱ्यांना इथं मिळणार आहे. तर अशा शेतकऱ्यांनी चेक करून घ्यायचं. त्यानंतर काय होते, बरेच शेतकऱ्यांची ई पीक पाहणी इथं राहिलेली आहे. तर अशाने लगेच तुम्ही तुमची ई पीक पाहणी राहिली का ते चेक करून घ्यायचं आहे. त्यानंतर जे की बरेच जणांचे बँक पासबुकला आधार लिंक नाही, DBT लिंक नाही, तर आधार सेंडिंग नाही आहे. तर अशाने सेंडिंग करून घ्यायचं आहे. व पीक विमा जे काही तुम्हाला आज शनिवार, तर आजपासून सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विमा इथं वाटपास सुरुवात झालेली आहे. तर आता सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जे काही पीक विम्याची रक्कम आहे ती जमा होण्यास इथं सुरुवात झालेली आहे. तर सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आजपासून पीक विमा जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. तर अशाच अपडेटसाठी व पीक विमा तुमच्या जर खात्यामध्ये मिळालेलं नसेल तर तुमची ई पीक पाहणी झालेली आहे का, DBT लिंक आहे की नाही, हे सर्व तुम्ही अपडेट्स चेक करून घ्या. तर अशाच अपडेट्ससाठी आणि नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. थँक्यू.